आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून आताची सर्वात महत्त्वाची अपडेट। पुण्यामध्ये आज सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कडक शिक्षा देण्याची मागणी या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केली जाईल। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित राहतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय सध्याची परिस्थिती तिथली? मोर्चाला सुरुवात झालेली आहे का आणि कोणकोणते प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी दिसतात? थोड्या वेळात हा जनआक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। लाल महल पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा चालत जाणार आहे। आता लाल महल परिसरामध्ये जे आंदोलक आहेत ते जमायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्यांच्या हातात पोस्टर्स जे आहेत ते आपण पाहतो आहोत। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं लवकरात लवकर न्याय मिळावा अशा पद्धतीचे जे पोस्टर्स आहेत ते आपल्याला या सगळ्या आंदोलकांच्या हातात असल्याचं पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। एक लक्षवेधी पोस्टर या ठिकाणी आहे जो म्हणजे वाल्मिक कराड याचा फोटो आहे आणि या फोटोच्या भोवती आपल्याला जो गळफासाचा दोरखंड असतो तो दिसतोय आणि आरोपी वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या ठिकाणी या आंदोलकांकडून केली जाते आहे। आपण बघतोय की जी गर्दी आहे ती हळूहळू वाढती आहे। अगदी चिमुकले देखील या मोर्चात त्यांचे जे पालक आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणाहून अर्थात लाल महल पासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं पुढे चालत जाईल। आणखी वेळ आहे मोर्चा सुरू व्हायला, कारण जे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीत। एक साधारणपणे 11:30च्या दरम्यान हा मोर्चा सुरू होईल, ज्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, त्यासोबतच बजरंग सोनवणे, आमदार क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार रोहित पवार, पृथ्वीराज चव्हाण ही सगळी नेते मंडळी आणि पुण्यातले जे सगळे आंदोलक आहेत ते या ठिकाणी जमतायत। आपण बघतोय की गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। अगदी दूरपर्यंत जर आपण बघितलं तर लोक जे आहेत ते या मोर्चात सामील होण्याच्यासाठी म्हणून येताना आणि हातात पोस्टर जे आहेत ते उंचावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं म्हणजे साधारणपणे या सगळ्या मोर्चेकरांनी या सगळ्या हत्येच्या संदर्भानं जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि या सगळ्या आरोपींना जे पाठीशी घालतायत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी, तशा पद्धतीचा तपास व्हावा अशा पद्धतीची या सगळ्या मोर्चेकरांकडून मागणी केली जाते। थोड्या वेळात या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चात नेते नेमके काय मागणी करतात। आज आपण बघतोय की वेगवेगळ्या टप्प्यात हे मोर्चे झाले। पुण्यात हा मोर्चा होणार आहे। पुण्यात मोर्चा होत असताना पुण्यात या सगळ्या नेत्यांकडून काय बोललं जात आहे, त्यांच्या भाषणातले काय मुद्दे असणार आहेत, काय मागण्या असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या संख्येनं खरं तर पुणेकर या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो का? बरोबर आहे, आपल्यासोबत आंदोलक आहेत। काय मागणी आहे तुमची, काय सांगाल, कास तुम्ही या ठिकाणी सामील झालेला? मला वाटतं हा एका समाजाचा नसून हा जन आक्रोश तुम्ही बघत आहे, हा एका समाजाचा नसून हा आपल्या पूर्ण महाराष्ट्राची जी दिशा ठरवणारा मोर्चा आहे। मला वाटतं ज्या निर्घृणपणे ही हत्या झालेली आहे, ज्या अमानुषपणे ही हत्या झालेली आहे आणि ज्या प्रशासनाने ज्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, राईट, त्यांना कुठेतरी या समाजाने सोबत येऊन धडा शिकवायला पाहिजे। तुम्ही या मोर्चात सहभागी झालात, काय मागणी आहे तुमची, का तुम्ही सगळे एकत्र? या महाराष्ट्रामध्ये खरं तर जनतेला वाटलं की जनतेचं सरकार आहे, पण जनतेचीच हत्या ज्या महाराष्ट्रामध्ये होते, ज्या महाराष्ट्राचा बिहार केला जातोय, ज्या महाराष्ट्रामध्ये जे हत्या करणारे गुन्हेगार हे खुलेआम फिरतात, या पुण्यभूमीमध्ये ज्या ठिकाणी संस्कृती मानली जाते अशा संस्कृतीच्या पुण्याच्या माहेरघरामध्ये ते आश्रयाला येतात आणि त्याला संरक्षण महाराष्ट्राचं सरकार देतंय। ही दुःखद घटना या महाराष्ट्रामध्ये आहे। जनता न्याय मागणार कोणाकडे? न्याय देणारेच इकडे फाशी देणारे जर यांना पाठीशी घालणार असेल तर जनता न्याय मागणार कोणाकडे? हा महाराष्ट्र बिहारच्या दिशेने वाटचाल निश्चित करत आहे, हे उघड्या डोळ्याने आम्हाला दिसतंय। पुण्यात कशासाठी मोर्चा? पुण्यात तुम्ही हा सगळा मोर्चा काढताय, पुणेकर म्हणून काय सांगा?
नाही, पुणेने या देशाला कायम नेतृत्व दिलेलं आहे आणि पुणे हे कायम संघर्ष करणारं आणि संघर्षाचं नेतृत्व करणारं शहर आहे. या ठिकाणी आम्हाला पुण्यामध्ये का सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती जपणं हे देखील पुण्याच्या नागरिकांची जबाबदारी आहे. म्हणूनच पुण्यामध्ये आम्ही मोर्चा करत आहोत. आपण बघतोय पुण्यात हा मोर्चा होतो आहे. लाल महालात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झाली. हो, नक्कीच ज्ञानेश्वर, या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.